राम राम मंडळी. वाल्मिक कराडच्या अडचणी आता आणखी वाढणार आहेत हे नक्की. कारण आता जो सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे त्यामध्ये हे सगळे आरोपी सोबतच काम करत होते हे सिद्ध झालंय. जामिनीच्या आशेवरती असलेला वाल्मिक कराड याला आता जामीन एवढ्या सहजासहजी मिळणार नाही हे नक्की. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट जी या सीसीटीव्ही फुटेज मधून समोर आली आहे ती म्हणजे या आरोपींच्या मागे पोलीस सब इन्स्पेक्टर राजेश पाटील जाताना दिसतात. राजेश पाटील ज्या आरोपीने FIR लिहायला दिरंगाई केली होती त्याने आरोपीची मदत केली होती असा आरोप देखील धनंजय देशमुखांनी त्याच्यावरती केला होता. सध्या तरी राजेश पाटील हा निलंबित आहे, परंतु हा सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर सगळे लोक त्याला सह आरोपी म्हणून सामील करा या गुन्ह्यांमध्ये अशीच मागणी करतायत. आजच्या घडीला विष्णू चाटे, सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आणि प्रतीक घुले हे सगळे आरोपी सध्या गजाआड आहेत. पण त्यातला एक आरोपी अजूनही सापडत नाहीये. त्याचं नाव म्हणजे कृष्णा आंधळे. आणि कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. या घटनेला आता 1.5 महिना उलटून जाईल, परंतु कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांच्या तावडीत सापडत नाहीये. आणि तो एवढ्या सहजासहजी पोलिसांच्या हाती लागेल असं देखील वाटत नाही. मी असं का म्हणतोय, कारण कृष्णा आंधळेचा इतिहासच तसा आहे. मी या व्हिडिओमध्ये त्याबद्दल सगळं सविस्तर सांगितलेलं आहे. आणि तुम्ही जर हा व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर हा व्हिडिओ नक्की पहा. वाल्मिक कराड याच्या जामिनाची सुनवाई आता लांबणीवरती गेलेली आहे. वाल्मिक कराडावरती मोक्का लागला असला तरीही त्याच्या विरुद्ध काही ठोस पुरावा अजूनही मिळालेला नव्हता. माझ्या आशिलाचा या सगळ्या प्रकरणामध्ये काही हात नाहीये आणि कुठल्याही पुराव्याशिवाय वाल्मिक कराडला या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय असा युक्तिवाद वाल्मिक कराडचे वकील यांनी कोर्टामध्ये केला होता. की कुठलाही पुरावा वाल्मिक कराडचा आणि त्या खंडणीच्या आणि गुन्ह्याच्या संदर्भात कुठलाही पुरावा त्यांच्याकडे आलेला नाही. फक्त त्यांना का अटक केली याचे कारण काय दिलेले नाहीये आणि ह्या संदर्भात तपास चालू आहे. तपास झाल्यानंतर बघूया 22 तारखेला. परंतु हा सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यामुळे पोलिसांच्या हाती आता अत्यंत महत्वाचा पुरावा लागल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणामध्ये एक सीसीटीव्ही फुटेज आणि सुदर्शन घुले याने फेसबुकवरती पोस्ट केलेला एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. अगोदर मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतो, त्यानंतर हा व्हिडिओ कुठला आहे, कुणी काढला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या व्हिडिओची तारीख आणि या व्हिडिओचा वेळ यावरती आपण सविस्तर चर्चा करूया. या सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे, प्रतीक घुले, कृष्णा आंधळे हे सगळेजण एकत्र दिसत आहेत. हा व्हिडिओ आहे केज मधला. केज मधील विष्णू चाटे याच्या कार्यालयाच्या बाहेरचा. तर हा विष्णू चाटे कोण? विष्णू चाटे हा आहे वाल्मिक कराडचा मावस भाऊ आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माजी तालुका अध्यक्ष. विशेष म्हणजे हा सीसीटीव्ही फुटेज त्याच्या कार्यालयाचा नसून त्याच्या कार्यालयाच्या बाहेर जे हॉटेल होतं त्या हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजचे हे रेकॉर्डिंग आहेत. मित्रांनो, या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तुम्ही लक्ष द्या वेळेवरती आणि तारखेवरती. हा सीसीटीव्ही फुटेज आहे सकाळी 11:25 आणि तारीख 29 नोव्हेंबर. सकाळी 11:25 वाल्मिक कराड विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये जातो आणि त्याच्या मागोमाग सुदर्शन घुले, विष्णू चाटे, प्रतीक घुले, कृष्णा आंधळे हे देखील ऑफिसमध्ये जातात. आणि या सगळ्या आरोपींच्या मागे जातो तो एक पोलीस अधिकारी राजेश पाटील. म्हणजे ज्या लोकांवरती या प्रकरणामध्ये गुन्हे दाखल आहेत जवळपास सगळेच लोक इथे जमा आहेत आणि 11:25 ऑफिसमध्ये जातात आणि 11:39 ऑफिसमधून बाहेर येतात. तुम्ही या सीसीटीव्ही फुटेज मधून हे क्लिअरली इथे पाहू शकता. आता तुम्ही म्हणाल हा सीसीटीव्ही फुटेज आहे 29 नोव्हेंबरचा, परंतु संतोष देशमुखांची हत्या झाली होती 9 डिसेंबरला. तर मग या सीसीटीव्ही फुटेजचं एवढं महत्व का? तर विषय आहे सुनील शिंदे यांनी नोंदवलेल्या FIRचा. अवादा कंपनीचे अधिकारी सुनील शिंदे यांनी पोलिसांमध्ये जाऊन एक FIR नोंदवली होती आणि त्या FIR मध्ये 29 नोव्हेंबर या तारखेचा उल्लेख होता. त्यांनी FIR मध्ये असं नमूद केलं होतं की 29 नोव्हेंबरला मला एक फोन आला. फोन होता विष्णू चाटे याचा. विष्णू चाटे म्हटला की वाल्मिकांना बोलतायत, त्यांच्यासोबत बोला. आणि वाल्मिकांना म्हणाले ते काम बंद करा. ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्येच काम बंद करा. आणि सुदर्शन सांगतोय तसंच करा. जर तुम्हाला काम चालू ठेवायचं असेल तर ज्या मागण्या आम्ही करतोय त्या मागण्यांची पूर्तता करा, अन्यथा याचे परिणाम वाईट होतील. आणि काम जर चालू केलं तर याद राखा अशी धमकी त्यांनी दिली. या धमकीनंतर दुपारी 2:30च्या सुमारास सुदर्शन घुले हा मस्ताजो गावात प्रकल्पाच्या ठिकाणी आला. जी मागणी यापूर्वी आम्ही केली होती त्या मागणीची पूर्तता करा, अन्यथा काम बंद करा. असं जर केलं नाही तर मी तुमचे हातपाय तोडील असं म्हणून
सुदर्शन घुले याने सुनील शिंदे यांना धमकी दिली आणि या सीसीटीव्ही फुटेजवरनं हे क्लिअर होतं की ज्या दिवशी सुनील शिंदे याला सुदर्शन घुले यांनी धमकी दिली त्या दिवशी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे हे सगळे सोबतच होते. आणि असंही असू शकतं की धमकीचा जो कॉल सुनील शिंदे यांना सकाळी गेला होता तो कदाचित विष्णू चाटे याच्या ऑफिसमधूनच केला असावा, ज्या वेळेस हे सगळे आरोपी या सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आणि वरती ऑफिसमध्ये गेले. आणि दुसरं म्हणजे केज पासून मसाजोग 14 किलोमीटर दूर आहे, म्हणजे केज पासून मसाजोग गावात जायला 20 ते 25 मिनिटं कमीत कमी लागतात. या हाती आलेल्या सीसीटीव्ही फुटेज मधून आपल्याला हे स्पष्ट होतं की वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे यांच्या बैठकीनंतर सुदर्शन घुले लगेच मस्साजोगला गेला होता आणि त्याने मस्साजोग मध्ये जाऊन सुनील शिंदे यांना धमकावलं. आता या सगळ्या गोष्टी पोलिसांच्या तपासामध्ये उघड होतीलच आणि या सगळ्या घटनाक्रमाला समोर आणण्यासाठी हा हाती आलेला सीसीटीव्ही फुटेज खूप मदतपूर्ण ठरू शकतो. त्यासोबतच विष्णू चाटेच्या फोनवरनं वाल्मिक कराड खरंच बोलला होता का, त्याने धमकी दिली होती का, हे तपासण्यासाठी विष्णू चाटेचा तो हरवलेला फोन मिळणं खूप महत्वाचं आहे. अजून एका गोष्टीचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे, तो म्हणजे या सगळ्या आरोपींच्या मागे गेलेला तो पोलीस अधिकारी राजेश पाटील. देशमुखांच्या हत्येनंतर धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांनी केलेल्या दबावामुळे राजेश पाटील याला निलंबित करण्यात आलं होतं आणि त्याचं केलेलं निलंबन हे योग्यच होतं हे या सीसीटीव्ही फुटेजवरनं स्पष्ट होत आहे. परंतु आता सुरेश धस मागणी करतायत की राजेश पाटील याला फक्त निलंबित करून चालणार नाही, तर सह आरोपी म्हणून त्याच्यावरती गुन्हा नोंदवला पाहिजे. अजून एक मोठा प्रश्न की पोलिसांमधला फक्त राजेश पाटीलच या सगळ्यांमध्ये समावेश असेल हे कशावरनं? याच्यामध्ये अजून कोणत्या कोणत्या मोठ्या अधिकाऱ्याचा हात आहे, याच्यामध्ये अजून कोणते कोणते पोलीस अधिकारी देखील सामील आहेत हे आता पाहावं लागेल. या सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांना कितपत मदत होतीये, वाल्मिक कराडला आता जामीन मिळणार की नाही, हे सगळं आपल्याला पुढे येणाऱ्या काही दिवसामध्ये स्पष्ट होईलच. परंतु आता या आरोपांपैकी कोणताही आरोपी मोकळा सुटायला नको, त्या सगळ्यांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे अशीच मागणी पूर्ण महाराष्ट्रभरातून उठतीये. आपण आशा करूया की या सीसीटीव्ही फुटेजमुळे पोलिसांना मदत मिळेल आणि आरोपींना लवकरात लवकर कठोरातली कठोर शिक्षा होईल. धन्यवाद. Thank you.